नमस्कार मित्रांनो. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. म्हाडा पुणे मंडळाकडून तब्बल 4,462 घराची ऑनलाईन पद्धतीची सोडत कालच जाहीर झालेली आहे. काल म्हणजे 24 ऑगस्ट 2026 रोजी. या सोडतीमध्ये कोणत्या भागात घरे आहेत, कधीपासून अर्ज सुरू होणार आहे, अर्जाची अंतिम तारीख काय आहे, ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीसाठी किती अनामत रक्कम आहे आणि सोडत कधी होणार आहे, ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. सर्वात आधी महत्त्वाची माहिती म्हाडा पुणे सप्टेंबर 2026 ऑनलाईन लॉटरीमध्ये 4,462 सदनिका उपलब्ध आहेत. या जाहिरातीमध्ये 15% सामाजिक गृहनिर्माण योजना, 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजना या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे. स्क्रीनवरती मित्रांनो तुम्ही म्हाडाची जी अधिकृत जाहिरात आहे, या योजनेनुसार दिलेला पूर्ण तक्ता पाहू शकताय. इथे तुम्हाला मी दाखवत आहे 4,462 घराची भव्य सोडत आहे. तसेच ऑनलाईन सोडत सप्टेंबर 2026 ची आहे. 24 ऑगस्टपासून ही जी सोडत आहे ती सुरू झाली तुम्ही बघू शकताय. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन करू शकताय. ऑनलाईन रक्कम स्वीकृती दिनांक जो आहे तो 24/8/2026 आहे. म्हणजेच कालच तुम्ही पेमेंटही करू शकता. ॲप्लिकेशनही कालपासूनच तुम्हाला सुरू झालंय. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी असणार आहे ती 15/9/2026 रोजी 11:59 पर्यंत असणार आहे. डॉक्युमेंट जे आहेत ते उपलब्ध नसतील तरी तुम्ही डॉक्युमेंट काढून ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमच्या स्वप्नातलं घर जे आहे ते तुम्ही नक्कीच या लॉटरीद्वारे घेऊ शकताय. आणि ऑनलाईन रक्कम जी आहे ती स्वीकृत अंतिम तारीख जी असणार आहे ती 15/9/2026 असणार आहे. जर तुम्ही बँकेतून आर-टी-जी-एस किंवा एन-ई-एफ-टी पेमेंट करणार असेल तर तुमच्यासाठी 1 दिवस एक्स्ट्रा मुदत मिळत आहे. सोडतीची स्वीकृत प्रारूप यादी जी असणार आहे ती 29/9/2026 रोजी सायंकाळपर्यंत दिली जाणार आहे. दावा हरकत दाखल करण्याचा अंतिम दिनांक. म्हणजेच वरती जी आहे 29/9ला तुमचा जे ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट दिला जाईल. त्या ड्राफ्टमध्ये तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही क्वेरीज वगैरे असतील, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्वेरीज असतील तर त्या तुम्हाला तिथं रेज केल्या जातील. त्यानंतर तुमची काय त्या हरकत असेल, त्या ज्या क्वेरीज आहेत त्या हरकत 1/10/2026 रोजीपर्यंत तुम्हाला मुदत मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्ही अपलोड करू शकता तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते किंवा जे काही तुमच्यासाठी क्वेरी आली असेल ते क्वेरीवरती तुम्ही म्हाडाकडे तशी त्याची तक्रार करू शकता. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाचे प्रारूप जे घरं जे असणार आहेत ते फक्त त्याच लोकांना लागणार आहे ज्या लोकांचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्टेड असणार आहे आणि ज्या लोकांच्या ॲप्लिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल त्या लोकांना इथे समजणार आहे 8/10/2026 रोजी आपलं ॲप्लिकेशन का रिजेक्ट झालं आहे. सो ॲप्लिकेशन अप्लाय करताना खूप काळजीपूर्वक ॲप्लिकेशन अप्लाय करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही. सो सोडतीचा दिनांक जो असणार आहे ते 13/10/2026 रोजीपर्यंत आपल्याला सोडत जे असणार आहे ते 13/10/2026 रोजी होणार आहे. यशस्वी अर्जदाराची नावे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणं 13/10 सायंकाळी 6 वाजता होणार आहे. आता मित्रांनो ह्यामध्ये काही गोष्टी अजून चेंजेस होऊ शकतात. आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे डॉक्युमेंट अवेलेबल नसतील. कारण कोणालाही माहिती नाही म्हाडाकडून 4,462 घराची भव्य सोडत ह्या महिन्यामध्ये रिलीज होईल. त्यामुळे इथे जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15/9/2026 आहे. ॲटलीस्ट 1 महिना ते 15 दिवस ही डेट जी आहे ती एक्सटेंड होते. सो तुमच्याकडं अजूनही वेळ आहे. 15 दिवस म्हणजे तुम्हाला आता इथे किती दिवस मिळते 24 पासून ते 6 आणि हे 15-21 दिवसाचा कालावधी ऑलरेडी त्यांनी दिले. पण तुम्हाला अजून ह्यामध्ये 15 दिवस 101% मिळतील, असं आपण गृहीत धरू. कारण म्हाडाच्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सनुसार 15 ते 1 महिना परत डेट जी आहे ती एक्सटेंड केली जाते. सो तुमच्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध नसतील तर तुम्ही आता डॉक्युमेंट काढू शकता. 15/9/2026 पर्यंत तुमच्याकडं पूर्णपणे वेळ आहे. या वेळेचा उपयोग करून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटसाठी आजच ॲप्लिकेशन करा. जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर येतील आणि तुम्ही म्हाडासाठी ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमच्या स्वप्नातलं घर जे आहे ते तुम्ही बुक करू शकता. पुणेसारख्या ठिकाणी घर घेणं एवढं ईझी नाही. सो कुठेतरी तुम्हाला हे जे आहे ते ॲडव्हांटेजेस आहे. यामुळे तुम्हाला कुठेतरी 5-10 लाख रुपये तुमचे सेव्ह होणार आहेत आणि ते सेव्ह करून तुम्ही तुमचं घर घेऊ शकता. 10 लाख म्हणजे छोटी अमाउंट नाही आहे मित्रांनो. आज सर्वसामान्य व्यक्ती जे सर्वसामान्य लोकं आहेत, आपल्यासारखी लोकं आहेत,
त्यांना 10,00,000 कमवणे म्हणजे 10 वर्षासारखा कालावधी जातो. सो आपण 10 वर्ष ॲडव्हान्स राहतोय जर आपण या योजने थ्रू घर बुक केलं तर. सो मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट काढा आणि म्हाडासाठी ॲप्लिकेशन करा. जेवढे जास्त ॲप्लिकेशन करता येतील तेवढे जास्त ॲप्लिकेशन करा, जेणेकरून तुमचे जे चान्सेस आहेत ते इन्क्रीज होतील घर लागण्याचे. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच देऊ इच्छितो मी. आता पुढच्या आपले व्हिडिओ जे आहेत ते डेली येतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या लोकेशनला किती घरे आहेत, कोणत्या साईडमध्ये किती घरे उपलब्ध आहेत, कोणत्या साईडवरती किती किंमत आहे, किती कार्पेटचे फ्लॅट उपलब्ध आहे, 1 BHK आहे, 2 BHK आहे किंवा कोणत्या फ्लॅट घेणं आत्ताच्या जनरेशनसाठी ओके राहील, ह्या सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तोपर्यंत थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू पुन्हा एका अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.